छोलेची भाजी करण्यासाठी रात्रभर छोले असे पाण्यामध्ये भिजून घेतलेले आहेत आणि आता पातेल्यामध्ये पाणी टाकून त्यामध्ये मीठ, दालचिनी, तेजपत्ता टाकून 10-12 मिनिटं छोले कमी गॅसवरती छान उकळून घ्यायचे। त्यानंतर वाटण करण्यासाठी मी ते खोबरं, कोथिंबीरच्या काड्या, आलं, लसूण घेतलेलं आहे, त्याचं छान वाटण करून घेतलेलं आहे। आणि आता भाजी करण्यासाठी कढई गॅसवर ठेवली। कढईमध्ये तेल टाकून जिरे, मोहरी, थोडासा हिंग आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा थोडासा परतून घ्यायचा। त्यानंतर मसाले टाकून घ्यायचे। मसाला, तिखट, हळद, धने पावडर, जिरे पावडर, काश्मीरी मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकून घ्यायचा। मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे। त्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतलेला आहे। टोमॅटो टाकल्यानंतर वाटण टाकून घ्यायचं। छान वाटण झाकण ठेवून 1-2-3 मिनिटं अगदी छान परतून घ्यायचं। तर वाटण आपलं परतून झालेलं आहे। त्यानंतर जे शिजवलेले छोले होते ते टाकून घेतलेले आहेत। छोले आता मिक्स करून घ्यायचे। थोडं पुन्हा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्यानंतर थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा, झाकण ठेवून द्यायचं आणि 5-6 मिनिटानंतर भाजी आपली तयार झाली आहे। थँक्यू।